Welcome back students to the another lecture of unit number 2 network theory subject electronics branch. मी पुन्हा तुम्हाला मेंशन करत आहे की this course is specifically for 4th semester electronics branch Amravati University students. So बघा आता आपल्याला या चॅप्टर मध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे फ्रॉम सुपरपोजिशन थेरम. अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला सुपरपोजिशन थेरमवरचा एक प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा स्टेट अँड एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम असा थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. सो दॅट्स वाय वी हॅव टू लर्न दिस स्टेटमेंट अँड वी हॅव टू सॉल्व वन प्रॉब्लेम इन एक्सप्लेनेशन पार्ट. आपल्याला फक्त स्टेटमेंट लिहून 7 मार्क्स मिळणार नाही आहेत. आपल्याला स्टेटमेंट प्लस एक आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवायचा आहे की जेणेकरून आपलं स्टेटमेंट स्टेटमध्ये स्टेटमेंट येऊन जाईल आणि एक्सप्लेनेशनमध्ये आपण एक प्रॉब्लेम ॲड करत आहे. स्टँडर्ड प्रॉब्लेम आपण इथं ॲड करत आहे. आधी आपल्याला बघायचं आहे स्टेटमेंट. इन अ लिनियर नेटवर्क विथ सेव्हरल इंडिपेंडेंट सोर्सेस द रिस्पॉन्स इन अ पर्टिक्युलर ब्रांच when all the sources are acting simultaneously is equal to linear sum of individual response calculated by taking one independent source at a time. स्टेटमेंट जरी डिफिकल्ट दिसत असलं तरी आपल्याला या स्टेटमेंट मधल्या प्रत्येक वर्डचं मिनिंग लक्षात ठेवायची आवश्यकता नाही आहे. आपल्याला फक्त बेसिकली लक्षात ठेवायचं आहे सुपरपोजिशन थेरम म्हटलं की आपल्याला एक सपोज टू बी एक आपल्याला नेटवर्क गिवन आहे. सपोज टू बी दिस आपल्याला नेटवर्क एक गिवन आहे. त्या नेटवर्कमध्ये जर का एक सोर्सपेक्षा जास्त सोर्स असले 2, 3, 4, 5 कितीही असो काही फरक पडत नाही. तर आपल्याला रिस्पॉन्स म्हणजे आपल्याला त्या प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला एक सोर्स घेऊन प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. म्हणजे एक सोर्स सपोज टू बी आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2 व्होल्टेज सोर्स गिवन आहेत. तर आपल्याला एक व्होल्टेज सोर्स आधी कन्सिडर करायचा, दुसरा व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करायचा. आणि हा जेव्हा आपण V2 कन्सिडर करू तेव्हा आपल्याला V1 शॉर्ट सर्किट करायचा आहे. सुपरपोजिशन थेरम अप्लाय करत असताना आपल्याला व्होल्टेज सोर्स आपल्याला करायचा आहे शॉर्ट सर्किट, करंट सोर्स आपल्याला करायचा आहे ओपन सर्किट. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा व्होल्टेज सोर्स. इथं खाली ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, ब्रॅकेट करून दिलं तुम्हाला तुम्ही. व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट, SC मीन्स शॉर्ट सर्किट, VTG मीन्स व्होल्टेज. त्याआधी तुम्हाला युनिट नंबर 1 मध्ये मी VTGचा लॉंग फॉर्म सांगितलेला होता. सिमिलरली करंट सोर्स ओपन सर्किटेड. आपल्याला व्होल्टेज सोर्स करायचा आहे शॉर्ट सर्किट, करंट सोर्स करायचा आहे ओपन सर्किट. स्टेटमेंट मधले प्रत्येक पॉईंट आपल्याला प्रत्येक स्टेटमेंट प्रत्येक वर्ड समजलंच पाहिजे अशातला काही एक भाग नाही आहे. आपल्याला फक्त हे स्टेटमेंट रट्टा मारायचा आहे आणि बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सुपरपोजिशन थेरम अप्लाय करत असताना एक सोर्स पकडायचा आहे. बाकी सगळे सोर्स करंट सोर्स प्रेझेंट असेल तर करंट सोर्स आपल्याला करायचा आहे ओपन सर्किट, व्होल्टेज सोर्स प्रेझेंट असेल तर आपल्याला व्होल्टेज सोर्स करायचा आहे शॉर्ट सर्किट बस. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. जेव्हा आपण याच्यावरचे 2-4 प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुमची सुपरपोजिशन थेरम नेमकं काय आहे, नेमकं सुपरपोजिशन थेरम प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं आहे याची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. सो बघा आता फाइंड या स्टेटमेंटवर एवढं डोकं लावायची आवश्यकता नाही आहे. या स्टेटमेंटमध्ये आपण फक्त एवढंच सांगितलेलं आहे की आपल्याला जर का एक नेटवर्क गिवन आहे त्या नेटवर्कमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ सोर्सेस मीन्स करंट सोर्स व्होल्टेज सोर्स जर का कनेक्टेड असतील तर आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला एक सोर्स कन्सिडर करून प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आणि फायनली वी हॅव टू ॲड द रिस्पॉन्स गिवन बाय इच पर्टिक्युलर सोर्सेस. हेच आपण इथं सांगितलेलं आहे. सम ऑफ इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सेस कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग वन इंडिपेंडेंट सोर्स ॲट अ टाइम. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वाईल रायटिंग द क्वेश्चन इन दी एक्झामिनेशन. स्टेट अँड एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम असा प्रश्न याच्या आधी तुम्हाला अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये विचारला गेलेला आहे. कधी विचारला गेला ते तुम्हाला मी सांगून देतो. एक वेळ विचारलेला आहे विंटर 2023 SGBU विंटर 2023 विंटर 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याच्या आधी पण विचारला गेलेला आहे. मी तुम्हाला एक पेपरचं मार्किंग करून दिलेलं आहे की इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपला. हे स्टेटमेंट झालं. स्टेटमेंट नंतर आता आपण बघू एक्सप्लेनेशन मध्ये वरती लिहायचं एक्सप्लेन फाइंड I1 I2 I3 बाय सुपरपोजिशन थेरम. आपण एक नेटवर्क कन्सिडर केलेला आहे. तुम्ही इथं कोणताही प्रॉब्लेम कन्सिडर करू शकता. इथं मी तुम्हाला एक
मी हे प्रॉब्लेम कन्सिडर केलेला आहे, म्हणजे R1 R2 R3 V1 V2 I1 I2 I3 वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1 I2 I3 बाय द युझिंग सुपरपोजिशन थेरम. असं मी प्रॉपरली इथं एक प्रॉब्लेम मेन्शन केलेला आहे, बिकॉज वी हॅव टू एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम. कारण की 7 मार्क्ससाठी आपल्याला का थेरॉटिकल क्वेश्चन अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये विचारला जाऊन राहिला. इट मीन्स वी हॅव टू स्टेटमेंट आपल्याला द्यावं लागेल सुपरपोजिशन थेरमचं, आणि एक प्रॉब्लेम आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. बघा आता स्टेप नंबर 1. स्टेप 1, व्हेन V1 व्होल्टेज सोर्स ॲक्टिंग अलोन अँड व्हेन V1 व्होल्टेज सोर्स ॲक्टिंग अलोन अँड शॉर्ट सर्किटेड V2 व्होल्टेज सोर्स. शॉर्ट सर्किटेड V2 व्होल्टेज सोर्स. अच्छा आधीच तुम्हाला मी सांगितलेलं आहे, व्होल्टेज सोर्स आपला होणार आहे शॉर्ट सर्किट, SC मीन्स शॉर्ट सर्किट, करंट सोर्स आपला होणार आहे ओपन सर्किट. आपण आता काय केलं, आपण व्होल्टेज सोर्सला आपण केलेलं आहे शॉर्ट सर्किट. व्होल्टेज सोर्स आपण केला इथं शॉर्ट सर्किट, हा झाला आपला व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट. R1 R2 R3 ॲज इट इज, V1 व्होल्टेज सोर्स ॲज इट इज, कारण की आपण आधी कन्सिडर करून राहिलो V1 व्होल्टेज सोर्स. आणि आता जे करंट आहे आपले जे करंट आहेत I1 I2 I3, आता याला करायचं आपण I1 डॅश I2 डॅश I3 डॅश. आणि आता हा बघा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, ही बॅटरी कनेक्टेड आहे, बॅटरीचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल कुठं आहे, वरच्या साईडला आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल कुठं आहे, खालच्या साईडला आहे. तर बॅटरी काय करेल, बॅटरी नेहमी काय करत असते, पॉझिटिव्ह टर्मिनलमधून करंट सप्लाय करत असते. इथून करंट निघाला म्हणजे I1 ची डायरेक्शन ही आली. जो सोर्स आपण कन्सिडर करू त्या सोर्सनुसार आपल्याला करंटचे डायरेक्शन मार्क करायचे आहेत. जे आपल्याला गिवन डायरेक्शन आहेत आपण त्याच घेतल्या पाहिजे असं नाही, तसातला काही एक पॉईंट नाही आहे. पॉईंट काय आहे आपला, जो आपल्याला बॅटरी गिवन आहे, जो आपल्याला सोर्स गिवन आहे त्या सोर्सनुसार आपल्याला नेटवर्कमध्ये प्रत्येक स्टेपवर, ही स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 1 काय कन्सिडर केले आपण, वी हॅव टू कन्सिडर फर्स्ट V1 व्होल्टेज सोर्स अँड V2 व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किटेड. सो V1 च्या अकॉर्डिंग आपल्याला करंटचे डायरेक्शन मार्क करायचे आहेत. V1 व्होल्टेज सोर्सने करंट दिला I1, करंट या नोडवर आला, या नोडवर आल्यानंतर करंट डिवाइड झाला I2 डॅशमध्ये I3 डॅशमध्ये. आलं लक्षात. सो आता बघा इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना दिस R2 अँड R3 आर कमिंग इन दी पॅरलल. R2 अँड R3 आर कमिंग इन दी पॅरलल ना. त्याच्यावरून आपण आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपण काढला या नेटवर्कचा, तर आपल्याला निघून जाईल व्हॅल्यू I1 डॅशची. I1 डॅशची व्हॅल्यू एक वेळा निघाली की इथं आपण लावू शकतो करंट डिवायडर रूल टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I2 डॅश आणि I3 डॅश. सुपरपोजिशन थेरममध्ये आपल्याला दोनच पॉईंट महत्त्वाचे आहेत, रेजिस्टर पॅरललमध्ये आहे की नाही ओळखता आला पाहिजे, आणि नेक्स्ट वी हॅव टू अप्लाय, वी मस्ट नो द अप्लिकेशन ऑफ CDR. इथं आपल्याला या नोडवर आपल्याला अप्लाय करायचं आहे CDR. इथं जर का तुम्ही डोकं लावायचा प्रयत्न केला, इथं जर का तुम्ही म्हटलं मी KVL लावतो, KCL किंवा नोडल ॲनालिसिस यूज करतो किंवा मेश ॲनालिसिस यूज करतो, प्रॉब्लेम खूप डिफिकल्ट होऊन जाईल. सो वी मस्ट रिमेंबर द व्हॅल्यू इम्पॉर्टन्स ऑफ CDR. व्हिडिओ पॉज करा, इथपर्यंत थेरॉटिकल पार्ट लिहून घ्या, याच्यानंतर आपण स्टेप नंबर 1 कंप्लीट करू, स्टेप नंबर 2 कंप्लीट करू. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. प्रॉपरली नोट्स बनवत चला. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. स्टेप नंबर 1 आता याच्यानंतर आपण स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला I1 डॅश I2 डॅश आणि I3 डॅशचे व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आहेत. नाव इन दी स्टेप नंबर 1 वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1 डॅश I2 डॅश I3 डॅश. आता बघा I1 डॅश कसा निघेल आपला, जेव्हा आपल्याला या सर्किटचा I1 डॅश काय आहे, I1 डॅश आहे आपला करंट सप्लाइड बाय दिस बॅटरी. आता जर का बॅटरी एकच आहे आपल्याकडे कनेक्टेड, एकच आपल्याकडे व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे, तर आपण दिस I1 डॅश इज नथिंग बट इक्विव्हॅलेंट रेजिस्टर, इक्विव्हॅलेंट करंट, म्हणजे टोटल करंट आहे या नेटवर्कमध्ये सप्लाइड. सो आपल्याला जर का इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जर का माहिती असला तर आपण डायरेक्टली आपण I1 डॅशची व्हॅल्यू काढू शकतो. इन द सेन्स बघा आता I1 डॅश इज इक्वल टू V1 डिवायडेड बाय रेजिस्टर्स काय आहे इथं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काय इथं आपण डायरेक्टली अप्लाय करू राहिलो ओम्सला, दॅट इज I इज इक्वल टू V बाय R. इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती काय आहे इथं R1 प्लस R2 इन पॅरलल विथ R3.
R1 R2 इन पॅरलल विथ R3. काय यूज केला आपण इथं तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी, तुमच्या समजण्यासाठी तुम्ही इथं लिहून ठेवा. I इज इक्वल टू V/R इथं आपण यूज केलेला आहे. दॅट इज ओम्स लॉ. शॉर्ट साईडला असं पेन्सिलने लिहून ठेवा, पेन्सिलने लिहून ठेवा. I इज इक्वल टू V/R आपण इथं आपण यूज केलेला आहे. सो V1 इज इक्वल टू R1 R2 इन पॅरलल विथ R3. इट मीन्स R2 R3 divided by R2 plus R3. This is the value of I1 dash. This is the value of I1 dash. Now we have to find the value of I2 dash and I3 dash. I2 dash and I3 dash. We have to use CDR. So by CDR तुम्ही complete statement लिहायचं. Complete statement means current by current divider rule. I2 dash is equal to I2 dash. We have to find the value of I2 dash. I2 dash means या ब्रांचमधला करंट, जर आपल्याला काढायचा असला बाय युजिंग CDR तर आपल्याला काय करायचं असते, अपोजिट ब्रांचचा रेजिस्टर दॅट इज R3 न्यूमरेटर साईडला आणि खाली टोटल रेजिस्टर दॅट इज R2 प्लस R3 इंटू या पॉईंटवर येणारा करंट दॅट इज I1 डॅश. ह्यासाठी आपली व्हॅल्यू I2 डॅशची, नाव वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I3 डॅश. इथं आल्यानंतर I1 डॅश इज इक्वल टू I2 डॅश प्लस I3 डॅश. त्याच्यावर आपल्याला निघून जाईल I3 डॅश इज इक्वल टू I1 डॅश मायनस I2 डॅश. इथं आपली स्टेप नंबर 1 कंप्लीट. स्टेप नंबर 1 कंप्लीट बाय CDR. तिथे बाय युजिंग ओम्स लॉ वी राईट डाऊन दिस I1 डॅश. त्याच्यानंतर CDR आणि हे आपण लिहिलेलं आहे I3 डॅशची व्हॅल्यू. व्हिडिओ पॉज करा, स्टेप नंबर 1 लिहून घ्या. एवढी स्टेप लिहून घ्या. आता बघा आपली झालेली आहे स्टेप नंबर 1 कंप्लीट. आता स्टेप नंबर आपला जे प्रॉब्लेम होतं त्या प्रॉब्लेममध्ये आपण डायरेक्शन दाखवली होतं I1ची लाईक दिस, I2 आणि I3 लाईक दिस. आणि स्टेप नंबर 1 मध्ये आपण अकॉर्डिंग टू द V1 वी राईट डाऊन दी डायरेक्शन्स ऑफ I1 डॅश, I2 डॅश आणि I3 डॅश. आता आपल्याला स्टेप नंबर 2 मध्ये कन्सिडर करायचा आहे व्होल्टेज सोर्स V2 अँड वी हॅव टू शॉर्ट सर्किट दी व्होल्टेज सोर्स V1. या स्टेपमध्ये आपण कन्सिडर करून राहिलो व्होल्टेज सोर्स V2. सो आपल्याला V1 व्होल्टेज सोर्स आपण केलेला इथं शॉर्ट सर्किट R1 R2 R3 ची पोझिशन आणि V2 ची पोझिशन ॲज इट इज. आता आपल्याला मार्क करायचा आहे करंट. आता ही बॅटरी जी आहे V2च्या पॉझिटिव्ह टर्मिनलमधून निघणारा करंट, तो असणार आहे आपला आहे I3. हा आपला I3 डॅश, I3 डबल डॅश. सिंगल डॅश आपण यूज केलेला आहे स्टेप नंबर 1 साठी, डबल डॅश आपण यूज केलेला आहे स्टेप नंबर 2 साठी. करंट बॅटरीने करंट दिला. या ब्रांचमध्ये करंट कोणता होता आपला, ऑलरेडी या ब्रांचमध्ये करंट होता आपला I3. या ब्रांचमध्ये आपला करंट होता I3. त्यामुळे आपण इथं या ब्रांचमध्ये सुद्धा करंट दाखवलेला आहे I3, पण डायरेक्शन दाखवलेली आहे अपोजिट बिकॉज दिस बॅटरी इज सप्लाइंग द करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल. बॅटरीने करंट दिला तर या ब्रांचमध्ये करंट कसा फ्लो होईल, या साईडने असा. V1नी करंट सप्लाय केला होता त्याच्यामुळे V1ची करंट डायरेक्शन होती या साईडला फ्रॉम लेफ्ट टू राईट. पण जो V2 आहे प्रेझेंट आपला राईट साईडला, तर राईट साईडहून करंट देणार आहे या साईडला असा. हे बॅटरी जी आहे आपली V2 बॅटरी आपली सप्लाय करणार आहे करंट फ्रॉम दिस लाईक दिस. V1ने करंट सप्लाय केला होता लाईक दिस, V2 सप्लाय करून राहिला लाईक दिस. दीज आर द बेसिक पॉईंट्स. एकदा का तुमचे हे बेसिक पॉईंट क्लिअर झाले, तुम्ही प्रॉब्लेम कोणतेही असो, ते प्रॉब्लेममध्ये कितीही रजिस्टर कनेक्टेड असो, कितीही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असो, तुमचे जर का बेसिक पॉईंट जो आहे थिओरिटिकल पार्टमधला तो जर का एकदा क्लिअर झाला, तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण प्रॉब्लेम स्पीडमध्ये सॉल्व्ह करू शकतो. सो बेसिक पॉईंट जो तुमचा हे क्लिअर असणं आवश्यक आहे. सो इथं आला I3 डबल डॅश गेट डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. वन इज I2 डबल डॅश, अनदर इज I1 डबल डॅश. While applying this superposition theorem, we must remember the one thing, that is the direction of currents are important. Direction of current जे आपण दाखवणार आहोत ते खूप महत्त्वाचे आहेत. हे झाले आपले स्टेप नंबर 2 चे करंटचे डायरेक्शन्स. आता आपल्याला काढायचे व्हॅल्यू
I3 डबल डॅश I2 डबल डॅश I1 डबल डॅश. सिमिलरली जसं आपण स्टेप नंबर 1 मध्ये कन्सिडर केलं होतं I इज इक्वल टू V बाय R, त्याच्यावरून आपण काढणार आहोत I3 डबल डॅश. I3 डबल डॅश इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय R3 प्लस या स्टेपमध्ये R1 पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे R2 च्या, देअरफॉर R1 इन पॅरलल विथ R2, दॅट इज I3 डबल डॅश इज इक्वल टू V2 अपॉन R3 R1 R2 divided by R1 plus R2 by CDR I2 double dash is equal to R1 divided by R1 plus R2 into I3 double dash हा झाला बाय CDR आपण अप्लाय केला, त्याच्यानंतर आपली व्हॅल्यू निघालेली I2 डबल डॅशची. याच्यावर आपण लिहू शकतो पुढे therefore I1 double dash is equal to I3 double dash minus I2 double dash. हे इक्वेशन लिहित असताना आपण सिम्पली यूज केलेला आहे केसीएलचा इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट, ते कन्सेप्ट आपण इथे यूज केलेली आहे. पण मॅक्झिमम स्टुडंट काही स्टुडंट्सला कन्फ्युजन होईल की आपण हे कसं लिहिलेलं आहे. सो कोर्स आपण असा डिझाईन केलेला आहे, प्रत्येक पार्ट कोर्सचा आपण असं डिझाईन करून राहिलो, प्रत्येक लेक्चर आपण असं डिझाईन करून राहिलो की तुम्हाला त्या टॉपिकच्या रिलेटेड झिरो नॉलेज आहे. सुपरपोजिशन थेरम जे तुम्हाला ह्या स्टेप तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये शिकवल्या असतील, CDR तुम्हाला शिकवलं असेल, पण मी तुम्हाला मुद्दाम असं शिकवत आहे की तुम्हाला झिरो नॉलेज आहे. सो जेणेकरून तुमचा कोणताच डाऊट राहणार नाही. सो दिस इज असे आपली स्टेप नंबर 2 कम्प्लीट. याच्यानंतर आपल्याला पाहायचे स्टेप नंबर 3, दॅट इज वी हॅव टू अप्लाय सुपरपोजिशन थेरम. व्हिडिओ पॉज करा, ही एवढी स्टेप नंबर 2 लिहून काढा. हे या साईडची स्टेप नंबर 2 लिहून काढा, हे तुम्ही ऑलरेडी लिहिलेलं आहे. Finally, we have to apply superposition theorem. By superposition theorem, I1 आधी काय करायचं, जी आपली ओरिजिनल डायरेक्शन आहे ती त्याची व्हॅल्यू लिहून काढायची. दॅट इज ओरिजिनल डायरेक्शन काय आहे आपली I1 ची, लाईक दिस. सो लाईक दिस, ज्या या डायरेक्शनमध्ये जी व्हॅल्यू आहे ते लिहून काढायची आधी. या डायरेक्शनमध्ये कोणती व्हॅल्यू आहे I1 डॅश. सो फर्स्ट लिहायची I1 डॅश आणि आता बघायची I1 डबल डॅशची व्हॅल्यू. I1 डबल डॅशची जी डायरेक्शन आहे ती कोणाच्या साईडला आहे, ते आहे अपोजिट साईडला. I1 डॅश जात आहे सेम डायरेक्शनमध्ये, ज्या डायरेक्शनमध्ये I1 जात होता त्या डायरेक्शनमध्ये I1 डॅश फ्लो होऊन राहिला. बट I1 डबल डॅश जो आहे तो I1च्या अपोजिट साईडला, I1च्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्लो होऊन राहिला. सो वी हॅव टू मेन्शन निगेटिव्ह साईन. I1 डबल डॅश ही झाली आपली I1 डॅश मायनस I1 डबल डॅश, ही जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू झाली आपली I1 ची. सिमिलरली I2 इज इक्वल टू I2 करंट इनिशियली फ्लो होऊन राहिला फ्रॉम upward to downward. In step number 1, the I2 dash is also flowing from upward to downward. In step number 2, the I2 double dash is also flowing from upward to downward. So direction change झालेली नाही आहे. So we have to take positive I2 dash plus I2 double dash. सपोज टू बी जर का I2 dash ची व्हॅल्यू जर का अपोजिट साईडला फ्लो होत असली फ्रॉम डाऊनवर्ड टू अपवर्ड, तर आपण घेतला असता I2 डॅश निगेटिव्ह घेतला असता आपण. सिमिलरली I3 इज इक्वल टू इनिशियली I3 फ्लो होऊन राहिला फ्रॉम राईट टू लेफ्ट लाईक दिस, पण स्टेप नंबर 1 मध्ये सुद्धा फ्लो होऊन राहिला लाईक दिस. सो I3 डॅश पॉझिटिव्ह I3 डॅश. इन स्टेप नंबर 2 I3 ची डायरेक्शन चेंज झालेली आहे, देअरफॉर मायनस I3 डबल डॅश. अशा प्रकारे आपल्याला सुपरपोजिशन थेरम अप्लाय करायचा आहे. आणि आपल्याला सुपरपोजिशन थेरमची थेरॉटिकल पार्ट 7 मार्क्ससाठी आपल्याला इथपर्यंत असा व्यवस्थित लिहायचा आहे. सो म्हणजे जेणेकरून तुम्हाला फक्त थेरॉटिकल पार्ट जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये लिहिसान तेव्हा तुम्हाला फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम लक्षात ठेवायचे, म्हणजे पाठांतर
प्रॉब्लेम पाठांतर करायची आवश्यकता नाही आहे. प्रॉब्लेमची तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायची आहे, जी की ही आहे. तुम्हाला ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे आणि एक वेळा तुम्हाला V1 दाखवायचा आहे, एक वेळा तुम्हाला V2 दाखवायचा आहे आणि फायनली वी हॅव टू अप्लाय सुपरपोजिशन थेरम टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1, I2 अँड I3. अशा प्रकारे आपल्याला 7 मार्क्स थेरोटिकल पार्टमध्ये झालेले आहेत कव्हर. सो व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ हे एवढा पार्ट हा जो लिहिलेला आहे मी सुपरपोजिशन थेरम हा एवढा पार्ट लिहून काढा आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत प्रिव्हियस इयर प्रॉब्लेम्स विच आर आस्क इन अमरावती युनिव्हर्सिटी. सो व्हिडिओ पॉज करा आणि आधी एवढा पार्ट लिहून घ्या. याच लेक्चरमध्ये आपण एक सुपरपोजिशन थेरमचं बेसिक प्रॉब्लेम पाहणार आहोत. सो एवढा पार्ट लिहून घ्या. मी त्याच्यानंतर रफ करतो आणि एक प्रॉब्लेम आपण इथं घेणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम पाहायचा आहे आपल्याला. बेसिक प्रॉब्लेम आहे सुपरपोजिशन थेरमवरचं. सो फाइंड द व्हॅल्यू, कॅल्क्युलेट करंट्स I1, I2, I3 बाय सुपरपोजिशन थेरम. I1, I2, I3 आपल्याला मेन्शन केलेलं आहे. 1 ओहम, 2 ओहम, 3 ओहम, 1 व्होल्ट, 2 व्होल्ट बॅटरी आपल्याला 2 बॅटरी आपल्याला गिवन आहेत. सो सोल्युशन जे आपण थेरोटिकल पार्टमध्ये जे स्टेप पाहिल्या होत्या, स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 अँड फायनली वी हॅव टू अप्लाय सुपरपोजिशन थेरम, त्या स्टेप आपल्याला कंप्लीट प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अप्लाय करायचे आहेत. सोल्युशन स्टेप 1. स्टेप 1, consider 2 volt voltage source acting alone and short circuited 1 volt voltage source. वन व्होल्ट व्होल्टेज सोर्स. बघा झाला 1 व्होल्ट व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट. वन ओहम, 2 ओहम, 3 ओहम प्लस मायनस 2 व्होल्ट. हा झाला 1 व्होल्ट बॅटरी आपली झाली शॉर्ट सर्किट. या ब्रांचमध्ये फ्लो होणारा करंट होता आपला I1 बिकम्स I1 डॅश. करंटची डायरेक्शन लाईक दिस, बिकॉज प्लस टर्मिनल जो आहे बॅटरीचा तो आहे अप साईडला. इथून निघाला करंट I1 डॅश. इथं आल्यानंतर करंट डिवाइड झाला 2 पार्टमध्ये. दॅट इज वन इज I2 डॅश, अनदर इज I3 डॅश. Now we have to find the value of I1 dash, I2 dash and I3 dash. I1 dash is equal to voltage divided by complete resistance, that is voltage किती आहे आपला 2 divided by complete resistor, that is 1 plus 2 ohm resistor and 3 ohm resistor are connected in parallel. 2 into 3 divided by 2 plus 3. I1 dash is equal to I1 dash ची व्हॅल्यू आली आपल्याकडे. मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो आता, दॅट इज 0.9 एम्पियर. 0.9 एम्पियर बाय CDR I2 dash is equal to 3 ohm divided by 3 plus 2 plus 3 into I1 dash, that is 3 divided by 5 into I1 dash value 0.9. Answer becomes, कॅल्क्युलेशनचा पार्ट मी इथं कॅल्सीवर करत नाही आहे, मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे. इट इज 0.54 एम्पियर. दिस इज अवर I2 dash by KCL. I3 dash is equal to I1 dash minus I2 dash. I1 dash minus I2 dash, that is I1 dash value 0.9, ह्याची value 0.54. Answer becomes I3 dash चं आन्सर आलेलं आहे आपलं. I3 dash आन्सर आलेलं आहे आपलं 0.36 एम्पियर. 0.36 एम्पियर.
0.36 एम्पियर. अशा प्रकारे आपली झालेली इथं आपली कंप्लीट झालेली आहे स्टेप नंबर 1. सिमिलर मॅनरमध्ये आपल्याला अप्लाय करायचे आहे स्टेप नंबर 2. बघा आता स्टेप 2. कन्सिडर 1 volt voltage source acting alone and 2 volt voltage source get short circuited. SC means short circuited. आता 2 volt बॅटरी आपली झाली शॉर्ट सर्किट. रेजिस्टर ॲज इट इज हा आपलं हे आपली 1 volt बॅटरी प्लस मायनस 1 volt, 3 ohm, 2 ohm, 1 ohm, 1 ohm. आता महत्त्वाचं आहे करंट डायरेक्शन मार्क करणं महत्त्वाचं आहे. प्लस टर्मिनल ऑफ दिस बॅटरी इज इन दी अपवर्ड साईड. त्याच्यामुळे या ब्रांचमध्ये फ्लो होणारा करंट कोणता होता? 3 ohm मधून फ्लो होणारा करंट होता आपला I3. तर आधी आपला मार्क होईल, आधी आपला मार्क होणार आहे I3. सो ही बॅटरी करंट जो आहे करंट फ्लो करीन फ्रॉम दिस साइड टू दिस साइड. इथून निघाला आपला करंट I3 डबल डॅश. इथून निघाला करंट आपला I3 डबल डॅश. या टर्मिनल आल्यानंतर तो डिवाइड झाला 2 पार्टमध्ये. एक पार्ट गेला या साईडला, दॅट इज I2 डबल डॅश. एक पार्ट गेला या साईडला I1 डबल डॅश. नाउ वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1 डबल डॅश, I2 डबल डॅश आणि I3 डबल डॅश. बघा आता I3 डबल डॅश इज इक्वल टू voltage divided by complete resistor, that is 1 volt divided by 3 प्लस या साईडला 2 आणि 1 ohm पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत. 1 into 2 divided by 2 plus 1. आन्सर आलेला आहे आपल्या याच्याकडे I3 डबल डॅशचं. I3 डबल डॅशचं आन्सर आहे आपल्याकडे 0.27 एम्पियर. 0.27 एम्पियर बाय CDR. आधी प्रॉब्लेम एक्झामिंग करायचं CDR लागते की नाही लागत. इथं आपण आलेलो आहे या पॉईंटला CDR लागते आपला, कारण की इथं करंट या साईडने येऊन राहिला आणि या साईडला आल्यानंतर करंट 2 पार्टमध्ये डिवाइड होऊन राहिला, कारण की 2 ohm आणि 1 ohm कनेक्टेड आहे इन पॅरलल. सो इथं आपण CDR यूज करू शकतो. सो I2 डबल डॅश इज इक्वल टू ऑपोजिट ब्रांचचा रेजिस्टर, दॅट इज 1 ohm, 1 डिवायडेड बाय 1 plus 2 इंटू I3 डबल डॅश. I3 डबल डॅशची व्हॅल्यू किती आहे आपली? I3 डबल डॅशची व्हॅल्यू आहे 0.27. Therefore I2 डबल डॅशची व्हॅल्यू आलेली आहे आपली. I2 डबल डॅश बिकम्स 0.09 एम्पियर. इकडे आपण कॅल्शियम चेक करून घेऊया. One divided by 3 into 0.27, 0.09 correct है. So by KCL we have to find I1 double dash. I1 double dash is equal to I3 double dash minus I2 double dash. 0.27 minus 0.09. Therefore I1 double dash becomes 0.18 ampere. 0.18 ampere. Now finally we have to apply superposition theorem. By superposition theorem, I1 is equal to
I1 ची इनिशियल डायरेक्शन आहे आपली फ्रॉम लेफ्ट टू राईट. स्टेप 1 मध्ये डायरेक्शन सेम आहे, देअरफॉर I1 डॅश. स्टेप 2 मध्ये डायरेक्शन चेंज झालेली आहे, सो वी हॅव टू टेक निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह I1 डबल डॅश. I1 डॅशची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 0.9. I1 डबल डॅशची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 0.18. I1चा आन्सर आलेला आहे आपलं. I1चा आन्सर आलेला आहे आपलं 0.9 minus 0.18. Answer becomes 0.72. 0.72. Similarly, I2 is equal to initially I2 is flowing from upward to downward. Step number 1 मध्ये सुद्धा upward to downward. Step number 2 मध्ये सुद्धा upward to downward. Therefore डायरेक्शन चेंज झालेली नाही आहे. Therefore I2 dash plus I2 double dash. I2 dash चा आन्सर आहे आपल्याकडे 0.54 प्लस I2 double dash चा आन्सर आहे आपल्याकडे 0.09. Therefore I2 becomes 0.09. Wait. .63. Answer becomes 0.63. Similarly, I3 is equal to I3 flow होऊन राहिला from left to right. Step number 1 मध्ये सुद्धा डायरेक्शन सेम आहे, therefore I3 dash. आणि स्टेप नंबर 2 मध्ये डायरेक्शन चेंज झालेली आहे, therefore minus I3 double dash. व्हॅल्यूज पुट करा, आन्सर येते आपल्याकडे इट इज 0.09 एम्पियर. युनिट लिहिणं आवश्यक आहे. ही झाली आपली I1 ची व्हॅल्यू, ही झाली आपली I2 ची व्हॅल्यू, ही झाली आपली I3 ची व्हॅल्यू. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम जर का सुपरपोजिशन थेरमचं आलं तर आपल्याला अशा प्रकारे बेसिकली सॉल्व्ह करायचं आहे. दिस इज द बेसिक प्रॉब्लेम विच इज गिविंग यू फॉर द प्रॅक्टिस पर्पज टू नो द कन्सेप्ट ऑफ सुपरपोजिशन थेरम. सो याच्यानंतरचे आपल्याला आणखीन प्रॉब्लेम पाहायचे आहेत. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारे आपण डेली 1 by 1 लेक्चर कंप्लीट करत आहोत. तुम्हाला जर का बॅच जॉईन करायचे असेल तर यू हॅव टू डाउनलोड द ॲप अँड यू हॅव टू कनेक्टेड विथ फिनिक्स इंजिनिअरिंग अकॅडमी. याच्या सिमिलर मॅनरमध्ये आपण सिग्नल सिस्टमची बॅचसुद्धा कव्हर करणार आहोत. तुम्हाला मी युनिट नंबर 1चे डेमो लेक्चर प्रोव्हाइड केलेले आहेत. हा जो लेक्चर आहे हा सुद्धा तुम्हाला मी डेमो लेक्चरमध्ये म्हणून तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. स्टे कनेक्टेड विथ फिनिक्स इंजिनिअरिंग अकॅडमी.